धम्म कार्यामध्ये सर्वात मोठा प्रवास, या प्रवासामध्ये मी सर्वात सुरुवातीला माझे मोठे बंधू, आधारस्तंभ, राजकारणातील गुरु आदरणीय सर्जेराव वाघमारे, विजय रणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून मी पुणे शहर संघटक म्हणून काम बघितले। तसेच मी लहानपणापासून जे केशवनगरमध्ये वाढलो, या इथे आमचे धम्मदायक बुद्धविहार संचलित धम्मराज अशोक विकास व विचार मंच हे या संघटनेमार्फत आम्ही, या मंडळामार्फत आम्ही केशवनगरमध्ये रेणुका माता रोड शेवटचा बस स्टॉप येथे आम्ही एका आमच्या स्वतःच्या निधीतून आम्ही तिथे एक प्रशस्त बुद्धविहार बांधलेला आहे। त्याचा मी संस्थापक सदस्य आहे। यामध्ये धम्मराज अशोक विकास व विचार मंच यामध्ये अध्यक्ष DN धांजे सर, तसेच उपाध्यक्ष जितीन कांबळे असतील, महादेव दंदे असतील, खजिनदार RJ गायकवाड असतील, चोतमाल सर असतील, जमदाडे सर असतील, सुभाष गायकवाड असतील, किशोर समिंदर असतील व याचे अध्यक्ष दीपक माने यांचा या प्रवासामध्ये मला सर्वात मोलाचे सहकार्य मिळाले। जेव्हा मी या पक्षात प्रवेश केला त्यानंतर सर्वात मोठं चॅलेंजिंग काम होतं पांडुरंग कॉलनी, तसेच गुरुकृपा, श्रीकृपा, अमृतवेल, नंदनवन या केशवनगरच्या 2 टोकाच्या भागांमध्ये आजपर्यंत ड्रेनेजची व्यवस्था नव्हती। जवळपास 10 ते 15 वर्षापासून यामध्ये ड्रेनेज लाईन नसल्यामुळं लोकांचे आरोग्य धोक्यात आले होते। सर्वात पहिलं ज्यावेळेस आम्ही शिवसेनेचं जनसंपर्क कार्य उघडलं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वात सुरुवातीला ह्या समस्या आल्या। आज मी या दोन्ही केशवनगरच्या शेवटच्या टोकापर्यंत मी ड्रेनेज लाईन तसेच रस्ता पोचवू शकलो। हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं चॅलेंजिंग काम होतं आणि ते मी पूर्ण केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे।